हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि आज मी तुम्हाला ना इथलं बंगालमध्ये छठ पूजा कशी सेलिब्रेशन करतात ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि इथं छठ पूजा आहे ना खूप उत्साहाने सेलिब्रेशन करतात। छठ मैया म्हणून असे पूजा करतात इथं। म्हणजे आम्ही पण पहिल्यांदाच बघितले आहे तर आम्हाला खूपच छान वाटले। आणि छठ पूजा होऊन 15 दिवस झालेत, पण आता व्हिडिओ मी अपलोड करत आहे। बाकीचे व्हिडिओ आपले गावाकडले प्रवासाचे होते ते मी अगोदर अपलोड केले आणि हा व्हिडिओ ना खूप छान आहे, बघण्यासारखा आहे याच्यामध्ये। तर मी म्हणतो तुम्हाला पण मी दाखवते, तुम्हाला पण आवडेल। आणि आता आम्ही संडेचा दिवस होता, भाजी वगैरे आणण्यासाठी बाहेर आलोय। आणि छठ पूजा दुसऱ्या दिवशी होती त्यामुळे सगळ्या मार्केटमध्ये ना सगळ्या ज्या छठ पूजेला लागणाऱ्या वस्तू आहेत ना त्या मिळत होत्या। आणि इथं तो जो छठ पूजेची मैया म्हणजे माता आहे ना तिला प्रसाद केला जातो, तर तो चुलीवरती बनवला जातो। त्यामुळे इथं लाकडं वगैरे पण विकायला होते आणि मोठमोठे केळाचे घड वगैरे, ऊस पण पूजेला लागत आहे। केळाचे मोठमोठे घड वगैरे पूजेला लागतात। तर सगळीकडे मार्केटमध्ये हे सगळं बघायला मिळालं। आम्हाला पण छान वाटलं कारण आम्ही पण पहिल्यांदाच बघत होतो ही सगळी पूजा वगैरे आणि जे काही लागणार होतं ते। आणि छठ पूजा असल्यामुळे मार्केटमध्ये पण खूप अशी गर्दी होते, प्रत्येक जण काही ना काही ते खरेदी करायला आलंच होतं जे आपल्या पूजेला लागतं ते। आणि मला म्हणजे छान वाटलं हे सगळं बघायला कारण वेगळं होतं काहीतरी। आणि म्हणजे अजून एक्साइटिंग होती की अजून कसं असेल काय असेल। आता तर मार्केटमध्ये एवढी गर्दी आहे आणि जी छठ पूजा आहे ना ती नदीच्या किनारी, समुद्राच्या किनारी, घाटवरती केली जाते, म्हणजे पाण्यात उभा राहून ही पूजा केली जाते। तर ती पूजा बघायला पण आम्हाला जायचं होतं, तर त्यासाठी पण मी खूप एक्साइटिंग आहे। आज आम्ही भाजी न्यायला आलो होतो तर मार्केटमध्ये मला हिरव्या पालेभाज्या पण बघायला मिळाल्या, तांदळीची, पोकळ्याची, पालकची भाजी। तर म्हटलं चला भाज्या वगैरे घेऊन जाऊया। हिरव्या भाज्या आता इथं मिळतात तर आम्ही छान म्हणजे आणतोय आणि मुलांना वगैरे पण खायला घालतोय। जम्मूमध्ये हिरव्या भाज्या खूप कमी प्रमाणात मिळाल्या, पण इथं बंगालमध्ये भाज्या वगैरे भरपूर मिळत आहेत त्यामुळे छान वाटतंय। आता छान इथं मी माझं भाज्या वगैरे खरेदी करायचं चालू आहे। चला तर करा ब्लॉग कंटिन्यू। आपल्याला दुसऱ्या दिवशी पण छठ पूजा बघायला जायचं आहे, तर तो व्हिडिओ पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलाय। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण आवडेल इथं छठ पूजा कशी असते काय। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त कोण आपण नाही बघितलं कुठं, तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडेल, बघायला पण छान वाटेल। चला तर करा व्हिडिओ कंटिन्यू। आणि आता आम्ही घरी आलो होतो तर चला तुम्हाला थोडक्यात भाज्या दाखवते। फ्रूट वगैरे पण भरपूर आणले होते आणि भाज्या वगैरे पण छान भेटल्या। इथं भाज्या थोड्या महाग आहेत पण सगळ्या भेटत आहेत त्यामुळे छान वाटतंय। हिरव्या पालेभाज्या पण भरपूर आणल्या होत्या, एका पाटीमध्ये हिरव्या भाज्या ठेवल्यात। आता ह्यांना छान धुवून थोडंसं सुकवते आणि त्याच्यानंतर व्यवस्थित मग नीट वगैरे करून। नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आता संध्याकाळचे 4 वाजले। आज नाही ते छठ मैया पूजा आहे ना ती आहे, तर चला आपण पण जाऊया बघायला। आणि मी म्हटलं होतं तुम्हाला मी दाखवीन माझ्या व्हिडिओद्वारे। फौजींना थोडंसं टाईम आहे तर जाऊया आपण आणि बघूया इथं कशा प्रकारे पूजा वगैरे केली जाते। आपल्यासाठी पण नवीन आहे बघायला, आम्ही पण एक्साइटिंग आहे कारण सगळेजण म्हणतात छान असतं बघायला, तुम्ही जावा तुम्हाला आवडेल। इथली जी बाकीची लोकलची लोक आहेत ना ती, तर चला जाऊया आपण। आणि चला तर तुम्ही पण आमच्यासोबत छठ पूजा बघायला। आम्ही पण खूप एक्साइटिंग आहे बघण्यासाठी कारण पहिल्यांदाच बघतोय ह्या सगळ्या गोष्टी। तर म्हटलं चला तुम्हाला पण कॅमेऱ्यातून दाखवते कशी असते इथं छठ पूजा वगैरे। घरातून थोड्याच अंतरावर बाहेर आलो, बघतो तर काय सगळ्या रस्त्यावरती गर्दीच गर्दी। आणि एवढी सगळी लोक कुठं चालले असतील हा तुम्हाला पण प्रश्न पडलाय आणि आम्हाला पण पडला। थोडंसं पुढे गेल्यानंतर कळलं की हा रस्ता नदीच्या किनारी जातोय आणि ही सगळी लोक नदीच्या किनारी चालल्यात, पायात चप्पल नाही
आणि त्यांच्याकडे अशीच पूजा केली जाते, म्हणजे अनवाणी पायानं चप्पल वगैरे घालायचं नाही. आणि छान सगळे तयार होऊन बेंडबाजा घेऊन पूजा करण्यासाठी निघाले होते. आम्ही पण जसं पुढं जातोय ना तसं आमची पण एक्साइटिंग वाढली होती की पुढं जाऊन काय आहे, कशी असेल पूजा, आपल्याला काय काय बघायला मिळेल. आणि खूप छान सगळेजण आवरून वगैरे निघाले होते. खूप छान वाटत होतं सगळं बघायला. चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत बघूया आपण नदीच्या किनारी जाऊन छठपूजा कशी आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही तरफना खूप अशी सजावट केली होती. आपण घरातून निघलो ना तिथून ते नदीच्या किनारेपर्यंत पूर्ण रस्ता हा म्हणजे सजवून ठेवला होता, सगळीकडे लाईटिंग वगैरे. काही जण आपली मन्नत वगैरे पूर्ण करण्यासाठी दंडस्थान वगैरे करत होते. घरापासून नदीपर्यंत दंडस्थान करत होते. कोण व्हिडिओ घेत आहेत, कोण फोटो काढतायत. आणि ज्यांना कोणा जर आपल्याला ते साहित्य घेऊन जायचं नसेल तर ती गाडी वगैरे पण करतात, अशा गाड्या वगैरे घेऊन जातात. आणि इथं ना फळांची पूजा केली जाते, असे केळाचे घड वगैरे. तर ज्यांना कोणा शक्य होते ना ते आपल्या डोक्यावरून हे सगळं घेऊन जाते, आणि नाहीतर मग पाट्यातनी वगैरे. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू, बघूया कसं आहे काय छठ पूजा. नदीच्या किनारी सगळेजण पूजेची तयारी करत होते. सुपामध्ये जेवढी काही आपली फळं आहेत ना ती ठेवली होती, त्याच्यावरती एक पंती वगैरे लावून ठेवल्या. आणि पाण्यामध्ये जाऊन ही पूजा केली जाते. सकाळी सूर्य उगवताना आणि संध्याकाळी सूर्य मावळताना दोन्ही टायमाला 3 दिवस ही पूजा केली जाते. आजचा हा शेवटचा दिवस होता. तर छान वाटत होतं हे सगळं बघायला, काहीतरी नवीन होतं ना, त्यामुळं आम्ही पण असं म्हणजे नवीन आहे त्यामुळे छान वाटत होतं, काय तर वेगळं बघायला मिळते. आणि ह्याच्यानंतरचं काय असेल असं आम्हाला वाटत होतं की आणखी काय पूजा करतात ते लोक. तर थोडा वेळ आम्ही इथे एका साईडला थांबून बघत होतो की कसं काय. भरपूर लोक येत होते, जात होते. आणि संध्याकाळी सूर्य मावळायचं जे टाईम होतं 5:30 वाजता, तर त्या टायमिंगला सगळेजण पूजा करणार होते. आता सगळेजण टायमिंगची वाट बघत होते, कधी टायमिंग होणार आणि पाण्यामध्ये जाऊन आपण पूजा करणार. आणि पाण्यामध्ये जाण्यासाठी पण ना थोड्या अंतरावर त्यांनी म्हणजे तिथं थोडेसे लाकडं काठ्या वगैरे लावून तिथं केलं होतं माणसांना. त्यामुळे जास्त एकदम सगळे जाऊ पण शकत नव्हती, थोड्या वेळ सगळे वेट करतायत. पहिल्यांदा बाकीच्यांचा नंबर झाल्यानंतर दुसरी जात आहेत, तिसरी जात आहेत, असं त्यांची पूजा करायचं होतं. तर आम्ही इथे एका साईडला थांबलोय आणि मस्त बघतोय कशी पूजा वगैरे काय. चला म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीला पण मी व्हिडिओद्वारे दाखवते इथं बंगालमध्ये कशा प्रकारे छठ पूजा सेलिब्रेशन केली जाते. आम्ही राहतो बंगालमध्ये, पण इथं बिहारी लोक जास्त असल्यामुळे छठ पूजा बिहारी लोक करतात. तर छठी मैया म्हणून ह्या पूजेचं नाव आहे. तर छठी मैयाला पाण्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी अर्घ देतात. तर थोडीफार माहिती आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि इथं मातीची नासे पिंड बनवली आहे की काय त्याची पण त्यांनी पूजा वगैरे करतायत. जास्त काही माहिती नाही मला, थोडीफार माहिती आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडेल ही मी आशा करते. काहीतरी नवीन दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू.
कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी नवीन दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे। तर व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या। भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय। जय महाराष्ट्र, जय छठी मैया।